नमस्कार. मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरी आपण कव्हर करत आहोत. आणि आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर शेखर पवार. आपण अनेकदा बघतो, अनेकदा बातम्यांमध्ये, न्यूज चॅनल्सला किंवा न्यूजपेपर्समध्ये आपण बघतो की सायबर फ्रॉड झालेले आहेत. तर ते सायबर फ्रॉड्स नक्की कसे होतात आणि सायबर फ्रॉड्स म्हणजे काय, त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम करतात डॉक्टर शेखर पवार सर. त्यांची स्वतःची कंपनी आहे ग्रासड्यू IT सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, जे 2016 साली त्यांनी सुरू केली. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार रचनाजी. सर, आपण अनेकदा ऐकतो की सायबर सिक्युरिटी, सायबर फ्रॉड वगैरे होत आहेत. तर व्हॉट एक्झॅक्टली सायबर सिक्युरिटी? सो रचनाजी, आता जे आपण इंटरनेट आणि वायफायच्या जगात वावरत आहोत, म्हणजे पर्सनल लाईफच नाही, पण सगळ्या ऑर्गनायझेशन्स आता क्लाउड बेस्ड टेक्नॉलॉजीज वापरत आहेत. सगळं काही इंटरनेटशी कनेक्टेड आहे. तर या गोष्टींना आपण सायबर स्पेस बोलतो. जेव्हा वायफाय असेल, लँडलाईननी कनेक्टेड वायर्ड नेटवर्क असेल, किंवा ब्लूटूथ कनेक्टेड डिव्हाइस असेल, किंवा दोन डिव्हाइसेस एकमेकांशी कम्युनिकेट करतात, ट्रू इंटरनेट और ट्रू इंट्रानेट, तर आपण त्याला सायबर स्पेस बोलतो. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या सायबर क्रिमिनल्सच्या साठी, हॅकिंगसाठी उपलब्ध होतात. आणि जेव्हा एखादी कंपनी आहे, तिच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात ज्या इंटरनेटशी कनेक्टेड असतात किंवा इंटरनेटशी कनेक्टेड असतात, तर सायबर क्रिमिनल्स याचा फायदा घेऊन त्या ॲसेट्सला किंवा त्या मशिनरीजला हॅक करायचा प्रयत्न करतात. आणि अशा वेळेला काय होतं की बऱ्याचदा कंपनीचा पूर्ण व्यवसाय बंद होऊ शकतो बऱ्याच दिवसांसाठी, किंवा एखाद्या कंपनीचा फायनान्शियल लॉस होऊ शकतो. जसं एखादी बँक हॅक झाली तर त्यांच्या कस्टमरचा डेटा विकला जाऊ शकतो, किंवा एखादं ट्रान्झॅक्शन हॅक झालं बँकेचं, तर ती फायनान्शियल गोष्टी ज्या आहेत किंवा जे पैसे आहेत ते एखाद्या अयोग्य व्यक्तीच्या हातात जाऊ शकतात, ज्याला आपण सायबर क्रिमिनल्स बोलतो. किंवा एखादं मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्यांच्याकडे PLC मशीन्स आहेत, CNC मशीन्स आहेत, ज्याला आपण कॉम्प्युटर न्यूमरिक कंट्रोल मशीन्स बोलतो. या जर हॅक झाल्या तर कंपनीचं पूर्ण प्रोडक्शन युनिट बंद होऊ शकतं. आणि आता बरेच सायबर अटॅक्स व्हायला लागलेत, ज्याच्यामध्ये इव्हन हॉस्पिटलमधल्या आयसीयू रूम मधल्या इक्विपमेंट्स देखील हॅक होतात, किंवा त्याच्यामुळे अचानक एखादं हॉस्पिटल हॅक होतं. अशा युनायटेड स्टेट्स पासून ते बऱ्याच देशांमध्ये असे हॅक चालू आहेत. आणि आता रिसेंटली कालचीच एक बातमी आहे की MGM नावाचं जे कॅसिनो आहे लॉस एंजेलिसला, युनायटेड स्टेट्समध्ये, ते पूर्ण हॅक झालं. आणि त्याच्या सगळे त्यांचे कॅसिनोचे जे गेम्स आहेत आणि सगळं ऑनलाईन वेबसाईट पासून सगळं हॅक झालं, आणि सगळा व्यवसाय त्यांचा पूर्ण बंद झाला. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं की त्यांची विश्वासग्रहता जी मार्केटमध्ये असते ती तर पणाला येतेच. त्याच्या व्यतिरिक्त हा जो डेटा आहे हा हॅकर घेतात आणि तो ऑनलाईन विकायला बघतात. म्हणजे त्याचा डार्क वेब म्हणून एक एरिया आहे, ज्याच्यावर डार्कनेटमध्ये ते विकतात. आणि हे तुमच्या कॉम्प्युटरला मिळू शकतो डेटा, किंवा बाकी सायबर क्रिमिनल्सला हा डेटा उपलब्ध केला जातो, ज्याने आणखीन हॅकिंग ऍक्टिव्हिटीज वाढतात. आणि हे नुसतं प्रायव्हसीसाठी हार्मफुल नाहीये, हे तुमचं कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी या तिन्ही गोष्टींसाठी हार्मफुल आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं की कंपन्यांचा तर लॉस होतोच, आणि आपण आता बघतो पब्लिक डोमेनमध्ये पण इंस्टाग्राम, फेसबुक पासून ते अगदी तुमच्या पर्सनल बँक आणि सोशल मीडिया अकाउंट्स पर्यंत सगळीकडे आता हॅकिंग खूप वाढली आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये बऱ्याच फेक वेबसाईट्स येत आहेत, आणि त्या देखील आपली बँकिंग इन्फॉर्मेशन किंवा आपल्याकडून पैसे उकळत आहेत. तर अशा गोष्टी सगळीकडे चालू आहेत, म्हणजे जगभरात चालू आहेत, नुसतं भारतातच नव्हे, तर युनायटेड स्टेट्स पासून ते अगदी ऑस्ट्रेलियापर्यंत सगळ्या देशांमध्ये ह्या गोष्टी चालू आहेत. तर याला आपण कसं सेक्युअर करू शकतो याविषयी आम्ही काम करतो. आणि आमचा मेन जो बिझनेस फोकस आहे तो आहे सायबर सिक्युरिटी फॉर द ऑर्गनायझेशन. म्हणजे आम्ही बिझनेसेसला हेल्प करतो की ते कसे सायबर सिक्युअर राहू शकतात आणि कसे हे हॅकिंग ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंट करू शकतात. सर, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड आणि एज्युकेशन बॅकग्राऊंड काय आहे आणि या क्षेत्रातच तुम्ही काम करायचं असं कसं ठरवलं? ओके. सो मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो. आम्ही नऊ नऊ सदस्यांची फॅमिली आहे. माझा भाऊ, भावाची मुलगी, माझा मुलगा, माझी वाईफ, माझे आई वडील आणि माझी आजी, असा जॉईंट फॅमिली आहे. आणि जॉईंट फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळे मी आतापर्यंत बिझनेसमध्ये पुढे जाऊ शकलो. माझ्या वाईफचा मला खूप मोठा सपोर्ट आहे. ती पण आता एका मोठ्या कंपनीमध्ये ती मॅनेजर या पदावर
सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला आहे. आणि माझे वडील BMC मध्ये कार्यान्वित होते, आणि माझा भाऊ देखील IT, त्याची बायको देखील IT मध्ये आहे. आणि माझी आई जी आहे ती पहिल्यांदा तिने थोडा साडी उद्योगामध्ये होती ती, जेव्हा मी कॉलेज एजमध्ये होतो. आणि तिच्याकडून मी थोडंसं बघितलं की बिझनेस आपण करू शकतो. आणि ती मला वाटतं आमच्या घरातली पहिली एंटरप्रेनर असेल. आणि नंतर तिने व्यवसाय बंद केला, आणि नंतर मग तिने पूर्ण हाऊस वाईफ म्हणून घरावर फोकस केला, कारण नातवंड सांभाळायची होती वगैरे. तर असा थोडासा जर्नी आहे. माझं एज्युकेशन म्हणाल तर मी सध्या डॉक्टरेट केलेलं आहे सायबर सिक्युरिटी डोमेनमध्ये, SSBM जिनिव्हा, स्वित्झर्लंड इथून. आणि माझा BDSLCCI नावाचा एक टॉपिक होता, याच्याबद्दल आपण नंतर बोलूयाच. याच्या व्यतिरिक्त मी एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट केलं IIT बॉम्बे शैलेश जे मेहता कॉलेजमधून. आणि त्याच्या आधी मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉममध्ये इंजिनियर आहे, आणि त्याच्या आधी डिप्लोमा देखील केला इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. तर ह्या सगळं माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड झालं. याच्या व्यतिरिक्त मी CISA, सर्टिफाईड इथिकल हॅकर, सर्टिफाईड फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर, ह्या सगळ्या सर्टिफिकेट्स केलेल्या आहेत. PCI DSS इम्प्लिमेंटर आहे मी. ISO 27001 लीड ऑडिटर आहे. ATM आहे मी, असेसमेंट टीम मेंबर फॉर CMM लेवल 5 ऑडिट्स अँड असेसमेंट्स ऑफ द कंपनीज. याच्या व्यतिरिक्त मी बऱ्याच काही सर्टिफिकेशन्स केल्यात प्रोग्रॅमिंगमध्ये, जसं ब्लॉकचेन सर्टिफाईड डेव्हलपर आहे मी. त्याच्या व्यतिरिक्त मी मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड प्रोफेशनल आहे. आणि बऱ्याच गोष्टींमध्ये मी सर्टिफिकेशन्स आतापर्यंत केलेले आहेत. माझं जर तुम्ही नॉलेज बघाल तर मला सायबर सिक्युरिटी व्यतिरिक्त आय एम अ व्हेरी गुड प्रोग्रामर, मी खूप चांगला प्रोग्रामर आहे, सॉफ्टवेअर प्रोग्रामर. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी टेलिकॉममध्ये पण खूप कार्यान्वित आहे. आणि मी टाटा टेली सर्व्हिसेसचे एक्झाम पास करून त्यांच्या सोल्युशन आर्किटेक्ट टीम बरोबर पण काम करतोय. सर, ग्रासडीव IT सोल्युशन्सची सुरुवात कशी झाली? मी पूर्वी एका MNC मध्ये कामाला होतो, आणि मी स्वीडनला, स्टॉकहोमला राहत होतो. आणि एकदा मी आणि माझी वाईफ स्टीव्ह जॉब्स बद्दल एक जॉब्स नावाचा मूवी आला होता, तो बघायला गेलो होतो स्टॉकहोममध्ये. आणि मी खूप दिवसांपासून विचार करत होतो आणि डिस्कस करत होतो वाईफ बरोबर की मला काहीतरी कंपनी चालू करायची आहे, आणि मला स्वतःचं काहीतरी व्हेंचर चालू करायचं आहे. आणि जॉब्स मी बघता बघता मला असं मी डिसाईडच केलं की आता मला कंपनीच चालू करायची आहे. तर मी जेव्हा टॉकीजच्या बाहेर आलो तेव्हा मी डिसाईड केलं की आता मला काही दिवसच हे जॉब करायचं आहे, नंतर मला कंपनी चालू करायची आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळं होम लोन वगैरे आमचं जे पण लायबिलिटीज होत्या त्या सगळ्या रिड्यूस केल्या. आणि इंडियामध्ये येऊन मग मी शैलेश जे मेहता IIT बॉम्बेमधून एज्युकेशन केलं मॅनेजमेंटमध्ये, एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट. नंतर मग मी स्वतःची कंपनी चालू केली. तर ग्रासडीव IT सोल्युशन्स जी आहे ती सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ॲज अ मायक्रोसॉफ्ट पार्टनर आणि सायबर सिक्युरिटी ऑडिट्समध्ये काम करते 2016 जानेवारीपासून. आणि 2020मध्ये पॅन्डेमिकच्या जस्ट आधी आम्हाला टाटा टेली सर्व्हिसेसनी अप्रोच केलं की आमचे जे इंटरनेट लीज लाईन, PRI, IVR, क्लाउड टेलिफोनी सारखे प्रोडक्ट आहे ते तुम्ही सेल करू शकता का, आमचे चॅनल पार्टनर बनू शकता का. तर मग मी त्यांच्या चॅनल पार्टनर पण बनलो, आणि पॅन इंडिया लेवल आपण ते पण ह्या सगळ्या त्यांच्या ज्या प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस आहेत ते आपण सेल करतो. तुम्ही सर मगाशी उल्लेख केलात की इंटरनेट आज आपण सगळीकडे वापरतोय. तर आपण बघतो की आपण घरामध्ये देखील सगळीकडे इंटरनेट वापरतो. मग कम्प्युटर, मोबाईल मध्ये ते इंटरनेट आहेतच. पण जेव्हा आपण इंटरनेट ऑफ थिंग्स बद्दल बोलतो किंवा अलेक्सा बद्दल बोलतो, तर सगळ्या आपले जे डिव्हाइसेस आहेत, मग ते AC असू दे किंवा फ्रीज असू दे, घरातले सगळेच डिव्हाइस आपण इंटरनेट सोबत कनेक्ट करतो. आणि आता आपण जेव्हा बोलतो की आपलं सगळं बोलणं जरी आपला फोन इंटरनेट बंद असेल तरी ते ऐकलं जातं. तर ह्या विषयावर थोडी माहिती द्या, कारण का रोजच्या रोज जेव्हा आपण बोलतोय तशी जाहिराती आपल्याला दिसायला लागतात. आणि आपला जो सगळा डेटा आहे तो लोकांपर्यंत पोहोचत असतो, आणि तशा पद्धतीने आपल्याला इन्फॉर्मेशन येत असते. मग ते गुगल ऍड्स असू दे किंवा फेसबुक ऍड्स असू दे किंवा इतर जे काही आपण सर्च करतो त्या माध्यमातून. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. बरोबर. आता बघा, आपल्या घरी कोणी पाहुणा आला किंवा अनोळखी व्यक्ती आला, तर आपण त्याला घराच्या आत घेतो. त्याला म्हणजे त्याला गरज असेल तरच आपण त्याला घराच्या आत घेतो. घराच्या आत घेतलं तर आपण त्याला हॉलपर्यंत लिमिटेड ठेवतो. आपण त्याला बाथरूम किंवा आपल्या बेडरूम पर्यंत जाऊन झोपायला सांगत नाही, राईट? तसंच हे आता जे मोबाईल डिव्हाइस जे आपल्याकडे आहेत किंवा लॅपटॉप आहेत, कॉम्प्युटर्स आहेत, हे आपलं व्हर्च्युअल घरच आहे. कारण की हे पण आपण एका घरासारखं, आपण जास्तीत जास्त वेळ फॅमिलीमध्ये न देता आपण ॲप्समध्ये एंगेज असतो. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल, फेसबुक वापरत असाल, तर आपण त्यांच्याबरोबर जेवढं इंटरॅक्ट करतो ॲप्स बरोबर,
त्याच्यापेक्षा आपण कमी आपल्या स्पाउसेस बरोबर किंवा मुला आणि आई वडिलांबरोबर इंटरॅक्ट करतो. म्हणजे ते आपले फॅमिली मेंबर्सच बनत चालले आणि ते व्हर्च्युअल जग आहे. तर आपल्याला जेव्हा पण आपण एखादं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतो आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये, तर आपल्याला हे गरजेचं आहे की ते ऍप्लिकेशन खरोखर गरजेचं आहे का, तरच ते इन्स्टॉल करा. आपण उगाच इन्स्टॉल करून ठेवतो आणि बरेच ऍप्लिकेशन जे असतात त्यांना आपण अननेसेसरी खूप अशा परमिशन्स देतो की ज्या परमिशन्स त्यांना गरजेच्या नसतात ऍप्लिकेशनला. जसं आता एखादं ऍप्लिकेशन आहे जे तुम्ही कॅब बुकिंगसाठी वापरता, तर त्याला लोकेशन सर्व्हिस जेव्हा तुम्ही ते ऍप्लिकेशन वापरता तेव्हा द्या, लोकेशन शेअरिंग सर्व्हिस, म्हणजे परमिशन्स. तर तुम्ही असं विनाकारण सगळ्याच ॲप्सला लोकेशन शेअरिंग परमिशन किंवा तुमचं मायक्रोफोनचा ॲक्सेस किंवा कुठल्याही फोटोजचा ॲक्सेस असा देऊ नका. आपण काय करतो, टर्म्स अँड कंडिशन्स कधीच वाचत नाही, आपण ॲक्सेस देऊन अलाव करून आपण डायरेक्ट ते इन्स्टॉल करतो मोबाईलमध्ये. आणि मग हे जे ॲप्स असतात ह्याच्यामध्ये बरेच काही असे फीचर्स असतात जे तुम्हाला स्टडी करतात, तुमचं बिहेवियर स्टडी केलं जातं. तुम्ही काय बोलता, तुम्ही काय चॅट करता, तुम्ही कुठल्या प्रकारचे फोटो काढता, कुठल्या ठिकाणी तुम्ही रोज जाता किंवा पिकनिकसाठी जाता, हे सगळं तुमचं बिहेवियर हे ऍप्लिकेशन स्पाय करत असतात. म्हणजे यांना स्पायवेअर आपण असं बोलू शकतो. आणि हे ऍप्लिकेशन तुम्हाला सतत स्टडी करून त्याचा जो डेटा आहे त्याच्यावर त्या कंपन्या क्वेरीज, म्हणजे त्याच्यावर स्टडी करून त्याचा अनालिसिस करून तुम्हाला पॉइंटेड किंवा अशा स्पेसिफिक ॲडव्हर्टाईज तुम्हाला दाखवले जातात. आता ह्याचा ॲडव्हर्टाईज म्हणून उपयोग झाला, हा एक 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 यूज केस झाली. पण ह्याच्या व्यतिरिक्त तुमचा जो डेटा आहे तो हॅकिंगसाठी पण वापरला जाऊ शकतो किंवा तुमच्या तुमच्या गोपनीयतेबद्दल किंवा प्रायव्हसीबद्दल काही हार्मफुल गोष्टी केल्या जाऊ शकतात. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण आपलं जे व्हर्च्युअल घर आहे, आपलं मोबाईल डिव्हाइस किंवा लॅपटॉप, ह्याच्यामध्ये आपण कोणत्या गोष्टींना कुठपर्यंत आपण ऍक्सेस देतो हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं की लोकांमध्ये खूप सायबर सिक्युरिटी बद्दल अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मग सायबर अटॅक्स होतच राहणार आहेत. तर त्याचसोबत आपण बघतो की जेव्हा आपण उद्योजक म्हणून काम करतो, आपल्याकडे अनेक लोकांचा डेटा असतो. तो देखील खूप इम्पॉर्टंट डेटा असतो. जेव्हा कंपनीज असते, तर आपले क्लायंटचा डेटा असतो, क्लायंटचे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स वगैरे आपल्या सोबत असतात. फॉर एक्झाम्पल जसं आम्ही शेअर्स रिलेटेड काम करतो, शेअर मार्केटमध्ये काम करतो, तर त्यांचे सगळे जे डिटेल्स आपल्याकडे असतात, मग ते आधार असू दे, पॅन कार्ड असू दे, किंवा जे काही त्याचे ऍड्रेस प्रूफ वगैरे सगळे आपल्याकडे केवायसी असते. तर अशा वेळेस तो जो डेटा आहे तो सिक्युअर कसा करावा? आता सायबर सिक्युरिटी फॉर द ऑर्गनायझेशन और बिझनेस हा थोडा वेगळा टॉपिक होतो. हा आपल्या पर्सनल सायबर सिक्युरिटीपेक्षा काही काही गोष्टी ओव्हरलॅप्स असतील, पण बऱ्यापैकी वेगळा आहे आणि त्या विषयावर आम्ही जास्त संशोधन आणि त्याच्यावर आम्ही कार्यान्वित करतो. आता ह्याच्यामध्ये काय की आम्ही बऱ्याच गोष्टी, मी एक इथिकल हॅकर आहे, ज्या सर्टिफिकेट्स मी सांगितल्या ते इथिकल हॅकिंग एरियामध्ये येतात. आणि आम्हाला देखील हॅकर सारखं ज्ञान आहे. आणि आम्ही जे आमचं ज्ञान आहे ते वापरतो की कसं हे सायबर अटॅक्स प्रिव्हेंट केले जाऊ शकतात किंवा एखादा सायबर अटॅक झाला तर त्याच्यातून आपण बाहेर कसं येऊ शकतो. तर ह्या गोष्टींवर आम्ही संशोधन करतो. आम्ही बऱ्याच डिव्हायसेस जसे काही भारी मोबाईल फोन किंवा अशा गोष्टी आम्ही विकत घेतो आणि त्याच्यावर आम्ही आमच्या लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टिस करतो की ते कसं हॅक केलं जाऊ शकेल एखाद्या हॅकरकडून, आणि ते न होण्यासाठी काय प्रिव्हेन्शन घेतलं पाहिजे. तर ह्या गोष्टींसाठी आपण बऱ्याच कंपन्यांसाठी सायबर सिक्युरिटीचं ऑडिट करतो, ज्याच्यामध्ये आपण त्यांना, जशी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटिंगमध्ये काम करणारी कंपनी आहे, किंवा एखादी ऑइल नॅचरल गॅस कंपनी आहे, किंवा एखादा इन्शुरन्स ब्रोकरची कंपनी आहे, किंवा चार्टर्ड अकाउंटंट आहेत. तर ह्या सगळ्या कंपन्यांसाठी, ज्या स्मॉल आणि मीडियम आणि मायक्रो अँड स्मॉल मीडियम बिझनेस कंपनीजमध्ये येतात, ह्या सर्व कंपन्यांसाठी आपण सायबर सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो. तर ह्याच्यासाठीच मी डॉक्टरेट केले आहे BDSLCCI नावाच्या सब्जेक्टमध्ये. तर BDSLCCIचा अर्थ काय, बिझनेस डोमेन स्पेसिफिक लिस्ट सायबर सिक्युरिटी कंट्रोल्स इम्प्लिमेंटेशन. आणि ह्याचा अर्थ की लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आपण कशा पद्धतीने सायबर सिक्युरिटी इम्प्लिमेंट करू शकतो. आणि आता आता जे मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत स्टँडर्ड्स, त्यांच्यामध्ये तुम्हाला शेकडो सायबर सिक्युरिटी कंट्रोल सांगितलं जातं. जसं अँटीव्हायरस असेल एक कंट्रोल, एक असेल फायरवॉल असे. आणि त्याच्यामुळे काय होतं, बऱ्याच लघु आणि मध्यम उद्योगांना ते परवडण्यासारखं नाही, कारण की त्यांच्याकडे आधीच भांडवल कमी आहे, त्यांच्याकडे त्यांच्या टीममध्ये एवढी कॅपॅसिटी नाही आहे की ते एवढं सगळं इम्प्लिमेंट करतील आणि त्याला मॅनेज करतील. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या रिसर्चमध्ये जेव्हा मी 19 देशांमध्ये
हे रिसर्च केला आणि तेव्हा मला स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजमधून जे इनपुट्स भेटली त्याच्यावरून आम्हाला हे कळालं. त्याच्यानंतर मी एक BDSLCC नावाची जी फ्रेमवर्क बनवली, तिच्यामध्ये तुमच्या बिझनेस डोमेननुसार तुम्हाला फक्त जेवढ्या तुमच्या बिझनेससाठी गरजेच्या आहेत आणि जेवढ्या तुमच्या मिशन क्रिटिकल ॲसेट्स किंवा जे कस्टमर डेटा किंवा CNC मशीन किंवा तुमचं काही ज्याच्यावर तुमचा बिझनेस ड्राईव्ह होतो, अशा ॲसेट्स प्रोटेक्ट करण्याची गरज आहे, तेवढेच सायबर सिक्युरिटी कंट्रोल आम्ही तुम्हाला दाखवतो आमच्या अल्गोरिदममध्ये. आणि त्याच्यासाठी आम्ही AIML मध्ये एक सॉफ्टवेअर बनवलं जे वेब बेस्ड सॉफ्टवेअर आहे, BDSLCCI.com. आणि त्याच्यावर कंपनीला त्यांच्या गरजेनुसार 30 ते 40 कंट्रोल आम्ही दाखवतो, जे त्यांना गरजेचे आहेत त्यांच्या बिझनेसला प्रोटेक्ट करण्यासाठी. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तिथे फ्री सायबर सिक्युरिटीच्या पॉलिसीज, फ्री सायबर सिक्युरिटी अलर्ट नोटिफिकेशन आणि असे काही टूल्स बनवलेत जे तुम्ही तुमच्या लॅपटॉप डेस्कटॉपवर इन्स्टॉल करू शकता आणि ते तुम्हाला अलर्ट करतील की तुमच्या मशीनमध्ये कुठले प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्हाला फिक्स केले पाहिजे तुम्हाला हॅकप्रूफ होण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट इथे अवेलेबल केलेल्या आहेत BDSLCCI.com वर. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही एखादी कंपनी एखाद्या लेवलला अचीव्ह होते, म्हणजे त्यांना वाटतं की आम्ही 15 कंट्रोल इम्प्लिमेंट केलेले आहेत BDSLCCI नुसार, तर आम्हाला ह्याची सर्टिफिकेट पाहिजे जेणेकरून आमच्या क्लायंटला पण आमच्यावर विश्वास येईल आम्हाला काम देताना की तुमचा डेटा प्रोटेक्टेड आहे किंवा तुमचा बिझनेस आमच्याकडे सिक्युअर राहील. तर ह्याच्यासाठी आम्ही तिथे ऑनलाईन ऑडिट फॅसिलिटी ठेवलेली आहे, जिथे कंपनीज त्यांचे इव्हिडन्सेस अपलोड करतील BDSLCCIचे आणि त्याच्यानुसार त्यांना आम्ही पुढे अप्रुव्हल झालं, जो ऑडिटरच्या 2 लेवल्स आहेत त्या पास झाल्या, तर त्यांना आम्ही सर्टिफिकेट आणि एक ट्रान्स्क्रिप्ट, म्हणजे जसं मार्कशीट असते SSCची तसं ट्रान्स्क्रिप्ट, ह्या 2 डॉक्युमेंट आम्ही त्यांना PDF डॉक्युमेंट प्रोव्हाइड करतो, ज्यात ते त्यांच्या क्लायंटला पाठवू शकतात किंवा त्या डिस्प्ले करू शकतात त्यांच्या वेबसाईटवर. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक वेब अनालिटिकल रिपोर्ट पण जनरेट करतो, जो असतो ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी हायलाईट केलेल्या असतात की तुमच्या कंपनीमध्ये सायबर सिक्युरिटी पोस्चर कसं आहे आणि तुम्ही किती सेफगार्ड आहात. तर तो अनालिटिक रिपोर्ट पण तुम्ही तुमच्या कुठल्याही क्लायंटसाठी पाठवू शकता. तर त्याच्याने काय होतं की एक विश्वास ग्रहण केला जातो क्लायंटचा आणि क्लायंट तुम्हाला काम देतात. आता बरेच क्लायंट जे आहेत ते हे क्वेश्चन विचारतात कंपनीजला की तुमच्या इथे आम्ही जर काम आउटसोर्स करतो आहोत तर तुम्ही सायबर सिक्युअर आहात का. आणि ह्या मोस्टली स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजचा हा एक ड्रॉबॅक आहे की त्यांच्याकडे सायबर सिक्युरिटी इम्प्लिमेंटेशन केलेलं नसतं आणि त्याच्यामुळे मोठ्या कंपनी ज्या तुम्हाला आउटसोर्स करतात त्यांना भीती वाटते की उद्या तुमच्या कंपनीमुळे आमची जी मार्केटमध्ये आमच्याबद्दल जो विश्वास आहे तो धोक्यात येऊ शकतो, कारण की तुमची कंपनी हॅक झाली तर आमचा डेटा हॅक होईल, आमचे ॲसेट्स हॅक होतील. तर हे BDSLCचं एक चांगलं सोल्युशन आहे आणि याच्यावर आता मी पुस्तक पण प्रकाशित केलं आहे, ज्याची लिंक आपण ऑडियन्ससाठी आपण या डिस्क्रिप्शनमध्ये टाकू आणि त्याचं किंडल व्हर्जन 30 तारखेपर्यंत सप्टेंबरच्या फ्रीमध्ये आपण अवेलेबल केलेलं आहे. सर, सायबर सिक्युरिटीची गरज कोणत्या कोणत्या उद्योजकांना लागू शकते आणि कोणत्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करता? मी आता भारताव्यतिरिक्त UK, युरोप, USA आणि बऱ्याच देशांमध्ये, श्रीलंका, बऱ्याच देशांमध्ये आम्ही कार्य करत आहोत. आणि ही जी सायबर सिक्युरिटीची गरज आहे ही जवळपास सगळ्याच डोमेनसाठी आवश्यक आहे. कारण की आता कोविड नंतर तर मला असं वाटत नाही की कुठली कंपनी इंटरनेट शिवाय काम करते. कारण वर्क फ्रॉम होम तर आता बऱ्याच कंपन्यांनी चालू केलं आणि ते अजून पण संपलेलं नाहीये. अजूनही काही कंपन्या 2 ते 3 दिवस वर्क फ्रॉम होम अलाउ करतात. म्हणजे रिमोटली तुम्ही काहीतरी ऍक्सेस करता, याचा अर्थ तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या सर्व्हरमध्ये तुम्ही त्यांना ऍक्सेस दिलेला आहे रिमोटली. आणि ह्या सगळ्या गोष्टी अटॅक सरफेस वाढवतात सायबर क्रिमिनलसाठी. म्हणजे एक सायबर क्रिमिनलला पहिले समजा 4च गोष्टी हॅक करता येत होत्या, आता सायबर क्रिमिनलसाठी 12-15 ऑप्शन आहेत, जिथून ते तुमच्या कंपनीमध्ये एंट्री मारू शकतात आणि ते तुम्हाला मॅलिशियस ऍक्टिव्हिटीज करू शकतात. तर आम्ही ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी, मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग, इन्शुरन्स, टेलिकॉम, ऑडिट कंपनी, CA फर्म्स, अशा बऱ्याच डोमेनमध्ये आम्ही कार्य करतो आहोत. सर, मगाशी तुम्ही उल्लेख केला की तुमचं जे बुक आहे याच विषयावर तुम्ही लिहिले आणि ते तुम्ही पब्लिश केले, जे Amazon वर अवेलेबल आहे, तर त्याच्याबद्दल थोडी अजून माहिती द्या. सर, BDSLCCI हे माझा रिसर्चचा सब्जेक्ट होता आणि जसं मी एक्सप्लेन केलं आता मी सेक्युरक्लॉ नावाची एक नवीन कंपनी एस्टॅब्लिश केली आहे युनायटेड स्टेट्समध्ये ऑक्टोबर 2022ला.
आणि ही कंपनी जी आहे ह्याची की सर्व्हिस असणार आहे BDSLCC आहे. आणि आम्ही युनायटेड स्टेट्समध्ये एका स्ट्रॅटेजीच्या हिशोबाने आम्ही ही कंपनी तिथे एस्टॅब्लिश केली आहे. कारण की आम्हाला हे BDSLCC जे आहे ते जगभरातल्या मिलियन्स ऑफ कंपनीजकडे डिप्लॉय करायचं आहे, कंपनीजमध्ये डिप्लॉय करायचं आहे आणि त्यांना सायबर सिक्युअर करायचं आहे. अकॉर्डिंग टू माझ्या रिसर्चनुसार जवळपास 50%पेक्षा जास्त कंपन्यांवर सायबर अटॅक होत आहेत, ज्या स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजमध्ये येतात. आणि जवळपास 55% कंपन्यांकडे काहीच सायबर सिक्युरिटी इम्प्लिमेंटेशन नाही आहे. म्हणजे कुठलीही सर्टिफिकेशन नाही, कुठले सायबर सिक्युरिटी कंट्रोल्स पण नाही आहेत. आणि बऱ्याच कंपन्या सायबर अटॅक्ससाठी खूप सुलभतेने उपलब्ध आहेत हॅकिंगच्या जगामध्ये. आणि हे पुस्तक लिहिण्याच्या मागे एक कारण म्हणजे की या BDSLCC याविषयी थोडा अवेअरनेस क्रिएट करणं आणि मार्केटमध्ये थोडं ऍक्सेप्टन्स जागृत करणं. तर ह्यासाठी आम्ही हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे पुस्तक 334 पानांचं आहे आणि 20 याच्यामध्ये चॅप्टर्स आहेत. आणि ह्या पुस्तकामध्ये खूप लेमॅन लँग्वेजमध्ये, म्हणजे एक सर्वसामान्य निदान शाळेतल्या मुलाला देखील समजेल अशा भाषेमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटीच्या बेसिक टर्मिनॉलॉजीज, म्हणजे सायबर स्पेस म्हणजे काय, सायबर हा शब्द कुठून आला, इथपासून जे चालू होतं ते BDSLCCच्या AIML प्लॅटफॉर्म कसा डिझाईन केला आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या व्यतिरिक्त आम्ही बऱ्याच काही अशा डायग्राम्स आणि टेबल्स आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन टाकलेत की ज्याच्यानी अगदी हाऊसवाईफला देखील हे सायबर सिक्युरिटी काय असते आणि कंपन्यांसाठी कशी असावी, किंवा सायबर सिक्युरिटीच्या जवळपास 600 पेक्षा जास्त टर्म्स आम्ही ह्या पुस्तकामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. बऱ्याच डेफिनेशन्स आपल्याला माहिती नसतात की फिशिंग अटॅक म्हणजे काय किंवा अँटीव्हायरस म्हणजे काय, तर ह्यांच्या डेफिनेशन्स आणि डायग्राम्स आम्ही तिथे एक्सप्लेन केलेले आहेत. तर हे पुस्तक सर्वसामान्यांसाठी आणि किंबहुना सगळ्या प्रोफेशनल्ससाठी आणि कंपनीच्या मालकांसाठी, कंपनीच्या टॉप मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटसाठी खूप उपयोगी आहे. तर हे पुस्तक म्हणूनच आम्ही आता किंडल व्हर्जन थोडं फ्री दिलंय की लोकांनी जास्तीत जास्त वाचावं, आणि शेकडो लोक जगभरामध्ये हे पुस्तक वाचतात आणि मला त्याचा रिव्ह्यू येतोय. हा प्रश्न खूप असं वेगळा असेल. म्हणजे हॅकर्स आहेत, ती लोक नक्की हॅकिंग कशासाठी करतात आणि कोणत्या कंपनीजना ती लोक मोस्टली टार्गेट करतात? आता हॅकर्स जे आहेत त्यांचा मोस्ट ऑफ द टाइम्स जे हॅकिंगचं पर्पज असतं ते फायनान्शियल गोल्ससाठी असतं. म्हणजे त्यांना पैसे लुबाडायचे असतात लोकांचे किंवा कंपन्यांचे. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही जे अटॅक्स असतात ते स्टेट स्पॉन्सर्ड असतात. फॉर एक्झाम्पल, समजा आपलं एखाद्या देशाबद्दल, मी आता नाव घेत नाही पण बऱ्याच देशांबद्दल आपलं वैर आहे, बरोबर, आपले शेजारी देश. आणि हे देश काय करतात, हे देश असे फायनान्शियली ड्रिव्हन अटॅक करतात किंवा असे काही अटॅक करतात की ज्याच्याने गव्हर्नमेंटला त्रास होईल किंवा आपलं मॅन्युफॅक्चरिंग बंद पडेल. आता मध्ये काही एक एक दोन वर्ष आधी टाटाचं इलेक्ट्रिसिटीचं एक इश्यू आला होता बॉम्बेमध्ये, तुम्हाला आठवत असेल तर. काही वेळासाठी इलेक्ट्रिसिटी बंद होती मुंबईची. तर तो देखील एक सायबर अटॅक असू शकतो असं नंतर न्यूजमध्ये आलं होतं. तर हे जे अटॅक्स असतात ह्याच्यासाठी खूप मेहनत लागते. म्हणजे खूप असे माझ्यासारखे सायबर सिक्युरिटीचे एक्सपर्ट्स असतील पण जे अनइथिकल गोष्टींसाठी सायबर सिक्युरिटीचं नॉलेज वापरतात. आणि ते स्टेट स्पॉन्सर्ड अटॅक असतात. म्हणजे त्याच्यामध्ये एखादा देश किंवा एखादी टेररिस्ट संघटना त्यांना सपोर्ट करते की या देशामध्ये ह्या गोष्टींना बंद करण्यासाठी प्रयत्न करा. त्याच्या व्यतिरिक्त जे बाकी सगळे अटॅक्स होतात ते फायनान्शियल गोल्स किंवा त्यांना असं एक टेरर निर्माण करायचं असं त्यासाठी असतात. तर आता मी एक रॅन्समवेअर अटॅक म्हणून एक अटॅक आहे त्याच्याबद्दल मी थोडी माहिती देतो. जवळपास रॅन्सम म्हणजे एखादी खंडणी. ओके. तर खंडणीसाठी जे अटॅक केले जातात त्याच्यामध्ये जनरली सायबर क्रिमिनल काय करतात की तुमचं जे कॉम्प्युटर नेटवर्क आहे किंवा कॉम्प्युटर आहे त्याला इन्क्रिप्ट करतात. आणि इन्क्रिप्ट केल्यावर तुम्ही जेव्हा त्या कॉम्प्युटरमध्ये लॉग इन करता, समजा तुमचा एखादा एक मशीन आहे ज्याच्यावर तुमचा खूप डेटा आहे कंपनीचा, आणि त्या कंपनीच्या प्रिमाइसमध्ये आहे ते किंवा क्लाउडवर आहे, आणि तिथे तुम्ही अचानक एक दिवशी लॉग इन करता आणि तिथे एक नोट लिहिलेली असते की हा जो सायबर अटॅक, तुमचे मशीन हॅक झालेलं आहे आणि तुमचा सगळा डेटा इन्क्रिप्टेड आहे. आता तुम्ही या डेटाला किंवा कुठलीही याच्या कॉम्प्युटरमधली कुठलीही गोष्ट तुम्ही वापरू शकत नाही. तुम्हाला मला पैसे द्यायचेत या क्रिप्टोकरन्सी अकाउंटवर, आणि तरच मी तुम्हाला याची डिक्रिप्शन की देईल आणि ह्याला डिक्रिप्ट कसं करायचं ते सांगेन. तर हॅकर असे मेसेज तिथे पाठवतात. आता हा जो सायबर अटॅक आहे हा पूर्वी कसा व्हायचा, फक्त डिक्रिप्शन कीसाठी पैसे मागायचे. ह्याला आपण सिंगल एक्स्टॉर्शन अटॅक बोलतो. आता ह्याच्यानंतर पॅन्डेमिकमध्ये काय व्हायला लागलं की सायबर क्रिमिनल
डबल एक्स्टॉर्शन करायला लागले. फॉर एक्झाम्पल, तुमचा जो डेटा आम्ही इन्क्रिप्ट केलेला आहे, तुमचं मशीन जे इन्क्रिप्ट केलेलं आहे त्याला डिक्रिप्ट करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू, जर तुम्ही आम्हाला एवढे एवढे पैसे दिले. आणि त्याच्यानंतर ते सांगतात की दुसरा मेसेज तुम्हाला येतो की तुमचा डेटाचा बॅकअप आम्ही घेतलेला आहे आमच्याकडे. आम्ही इन्क्रिप्ट करायच्या आधी डेटा बॅकअप घेतलेला आहे आणि त्या डेटा बॅकअपसाठी तुम्हाला वेगळे पैसे पे करावे लागतील. त्याला डबल एक्स्टॉर्शन बोलतात. आणि आता काही दिवसांआधी, काही महिन्यांआधी आणखीन एक टाईपचं रॅन्समवेअर अटॅक्स व्हायला लागले, ज्याच्यामध्ये हॅकर्स तुम्हाला सांगतात की तुमचं डेटा बॅकअप आम्ही तुम्हाला दिला, त्याचे पैसे आम्ही घेतले, पण आता तुमची सगळी इन्फॉर्मेशन अजून पण आमच्याकडे आहे, की तुमचे IP ॲड्रेस किंवा तुमचे पासवर्ड, युजर नेम, तुमच्या कस्टमरचे नेम. तर आम्ही हे सगळं वापरून ना डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक, म्हणजे तुमचा बिझनेस पूर्ण बंद होईल हे करणार आहोत. तर तुम्ही त्याच्यासाठी आणखी तिसऱ्यांदा आम्हाला खंडणी द्या. त्याला ट्रिपल एक्स्टॉर्शन बोलतात. तर ह्याचा अर्थ हा आहे की हॅकर्सवर विश्वास ठेवण्यासारखं नाही राहिलंय. कारण की हॅकर्स, जसं आपण ChatGPT आणि AI ML असं सगळं आपण आता ऐकतो आहोत आणि आपण वापरतो आहोत, याचा अर्थ जेव्हा जेव्हा आपण टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये पुढे जातो आहोत, त्याचा अर्थ हॅकर्स पण त्या टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये पुढे पुढे जात आहेत आणि ते पण खूप सोफिस्टिकेटेड सायबर अटॅक्स करावे लागलेत. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी बेस्ट वे इज प्रिव्हेंट दिस अटॅक्स. म्हणून आपण जे BDSLCC आहे किंवा बरेच काही सायबर सिक्युरिटी स्टँडर्ड्स आणि कंट्रोल्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, हे आपण रिकमेंड करतो कंपनीजला आणि इव्हन पर्सनल सेफ्टीसाठी. कारण की जर तुम्ही प्रिव्हेंशन इज द बेस्ट वे रादर दॅन क्युअर, तर त्याच्यासाठी तुम्ही, म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीपासून आजारीच पडणार नाही ह्याची प्रिकॉशन घेतली तर जास्त चांगलं आहे, रादर दॅन नंतर हॉस्पिटलाइज होऊन आणि नंतर औषधं घेण्यापेक्षा. कारण की लॉस तर होणारच आहे जेव्हा तुम्ही आजारी पडाल किंवा जेव्हा तुमचा बिझनेसच बंद पडेल. तर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि बऱ्याच कंपनी ज्या आहेत त्या सायबर सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करत जास्त. आणि ह्याच्यामुळे काय होतं की सायबर क्रिमिनल्ससाठी तर खूप चांगलं झालं की त्यांना तर सायबर अटॅक करण्यासाठी खूप स्कोप मिळतो. तर हे कंपनीजनी सायबर सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट पण केलं पाहिजे. सर, आता आपण कंपनीज कडनं पुन्हा इंडिव्हिज्युअल्स कडे येऊ. आपण रोजच बघते कोणते ना कोणते आपल्या ओळखीमध्ये कोणाचं तरी अकाउंट हॅक झालेलं असतं. मग ते फेसबुक असू दे, इंस्टाग्राम असू दे, आणि मग मेसेजेस येतात की तुम्ही आम्हाला पैसे द्या, किंवा आम्हाला पैशाची गरज आहे, आम्हाला पैसे द्या वगैरे. सो हे इंडिव्हिज्युअल हॅकिंग जे होतात आपल्या अकाउंटचे, सोशल मीडिया अकाउंटचे, तर ते पण एक प्रकारचा सायबर क्राईमच आहे ना, आणि त्याच्यासाठी आपण हो. कसे सावध राहावं? मी 5-6 तुम्हाला टिप्स देईन. एक तर मी रिस्पॉन्सिबल नेटिझम आणि सेफकॉम या काही NGOज आहेत ज्यांच्याबरोबर मी देखील ॲडवायझरी बोर्डमध्ये काम करतो. आणि आम्ही एक व्हॉट्सॲप बॉट बनवलं आहे की जे तुम्हाला हेल्प करतं एखादी शॉपिंग URL आहे ती व्हेरीफाय करायला की ती ट्रस्टवर्दी आहे की नाही. जसं आता इंस्टाग्राम आणि फेसबुक बऱ्याच ठिकाणी तुम्हाला शॉपिंगच्या काही ऑफर्स येतात दिवाळी सीझनमध्ये किंवा क्रिसमस सीझनमध्ये, जिथे एखादा महागडं घड्याळ जे 60-70 हजारचं आहे ते तुम्हाला 600 रुपयात उपलब्ध केलं जातं. असं ती ॲडव्हर्टाईज असते आणि तुम्ही त्याच्यावर क्लिक मारता आणि तुम्ही लगेच जाऊन तिथे पैसे पेमेंट करून मोकळे होता, पण ती ऑर्डर कधी डिलिव्हर होत नाही. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या खूप वाढत आहेत. तर कुठली पण अशी शॉपिंग URL आली तर 915209119552, आपण हा नंबर इथे डिस्प्ले करूया नंतर स्क्रीनवर. तर ह्या नंबरला तुम्ही सेव्ह करा व्हॉट्सॲपमध्ये आणि या नंबरला ती शॉपिंग URL पाठवा. तुम्हाला विदिन अ सेकंड तुम्हाला एक रिप्लाय येईल, त्याच्यामध्ये स्टार रेटिंग आणि काही पर्सेंटेज दिलेले असतील. जर ती साईट जर खूप ट्रस्टवर्दी असेल तर त्याला 80% जास्त समजा, आणि 4 स्टारपेक्षा जास्त रेटिंग असेल तर तुम्ही ते समजू शकता की जरा ट्रस्टवर्दी साईट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही सस्पिशियस ईमेल येत आहे तुम्हाला, तर त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. ते कोणी पाठवलंय त्याची चौकशी करा. आणि जर ओळखीचं असेल तरच तुम्ही त्या ईमेलमध्ये असलेल्या लिंक किंवा अटॅचमेंटवर क्लिक मारा. याच्या व्यतिरिक्त नेहमी वेगवेगळ्या साईटसाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा. म्हणजे आपण जनरली काय करतो, सोशल मीडियाचाच पासवर्ड बँकिंगसाठी वापरतो. असं करू नका. वेगवेगळ्या साईटसाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा. तुमचा पासवर्ड 12 ते 14 डिजिट लांब असला पाहिजे मिनिमम. आणि तुमच्या पासवर्डमध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, नंबर आणि कॅरेक्टर, म्हणजे @ किंवा $, अशा कॉम्प्लेक्स पासवर्ड तुम्ही बनवा. तर त्याच्याने काय होतं, हॅकरला खूप डिफिकल्टी येते हॅक करताना. आणि दुसरं म्हणजे सायबर सिक्युरिटी विषयी अवेअरनेस असणाऱ्या वेबसाईट्स. आणि जसं आम्ही पण एक लिंक्डइनवर एक पेज बनवलंय, त्याची URL आपण यांच्याबरोबर शेअर करूया ऑडियन्स बरोबर इन डिस्क्रिप्शन, की जिथे आम्ही डेली 15 ते 50 सायबर अटॅक्स विषयी माहिती पाठवत असतो.
तर ही माहिती खूप गरजेची आहे, ज्याच्याने तुम्हाला देखील कळेल की कुठल्या प्रकारचे सायबर अटॅक्स मार्केटमध्ये होत आहेत आणि त्याच्यापासून आपण कसं प्रिकॉशन असलं पाहिजे. आणखीन एक शेवटचं सांगू इच्छितो की बऱ्याच लोकांना व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल येतात आणि व्हिडिओ कॉल येऊन त्याची रेकॉर्डिंग केली जाते आणि त्यानंतर त्या व्हिडिओ कॉलवर तुमचा चेहरा दिसत असतो आणि नंतर त्या व्हिडिओच्या बाकीच्या स्क्रीनला एका पॉर्न वेबसाईट सारखं दर्शवलं जातं आणि त्याला नंतर मग तुम्हाला थ्रेटनिंग येते की ह्याला म्हणतात सेक्स्टॉर्शन अटॅक. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा, जेव्हा पण व्हिडिओ कॉल तुम्ही उचलताय तेव्हा मोबाईल फोन असा पकडा, जर उचलायची गरज असेल तर, जर नोन नंबर कोण असेल तर, आणि जर व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असेल तर तुमचा चेहरा त्याच्यात दिसणार नाही आणि नंतर तो कट करा. जर उचलायचा असेल तर जनरली ते उचलूच नका असे कॉल. तर ह्याच्याने काय होतं, ह्या ह्या गोष्टीमुळे आपण आपली प्रायव्हसी, आपली गोपनीयता, आपलं सिक्युरिटी आपण मेंटेन करतो. आणि आधार कार्ड, पॅन कार्ड आपण असं वाटतो की जसं प्रसाद आपण देवळातला वाटतोय, आपण सगळ्या एजंटकडे आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड दिलेलं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करा, कारण की आपली गोपनीयता खूप महत्वाची आहे. तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्ड वरून कोणीतरी सिम कार्ड विकत घेईल, सायबर क्राईम करेल, तर ह्याची पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तर ह्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या खूप महत्वाच्या आहेत. तर त्यासोबत तुम्ही ऍज अ सोशल वर्क म्हणून ह्याचा अवेअरनेससाठी बरेच ठिकाणी काम करता, तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. मी ईसी काउन्सिल युनायटेड स्टेट्ससाठी आयटम रायटर म्हणून काम करतो, जिथे बरेच काही व्हाईट पेपर असतात ज्या ऑर्गनायझेशनसाठी उपयोगी आहेत, किंवा सर्टिफाईड इथिकल हॅकर आणि सर्टिफाईड फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर ह्या ज्या सर्टिफिकेट आहेत त्याचे एक्झाम पेपर सेट करणं, या अशा सगळ्या बऱ्याच गोष्टींमध्ये मी सहभागी आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मी बऱ्याच मॅगझिन्स आणि बऱ्याच ब्लॉग्समध्ये सायबर सिक्युरिटी अवेअरनेस क्रिएट करतो आणि काही NGOज आहेत ज्या मुंबई बेस्ड आहेत आणि ज्या महाराष्ट्र, गोवा आणि मध्य प्रदेशमध्ये काम करतात, जसं रिस्पॉन्सिबल नेटिझम आहे, सेफकॉम आहे, स्कॅम चेक इंडिया आहे. तर ह्यांच्याबरोबर मी काम करतो आणि ह्या NGOज बरोबर काम करता करता, जसं ते मगाशी एक व्हॉट्सॲप बॉटबद्दल मी बोललो, तर ते करताना त्यांना ॲडवाईज, सायबर सिक्युरिटीच्या ओरिएंटेड ॲडवायझरी बोर्ड म्हणून मी त्याबद्दल काम करतो. ह्याच्या व्यतिरिक्त मी 4 वेळा रेडिओ बिग FM वर पण येऊन गेलो. 3 वेळा बँगलोर, 3 वेळा मुंबई बिग FM मध्ये आणि 1 वेळा बँगलोर बिग FM मध्ये, जिथे आम्ही सायबर सिक्युरिटी अवेअरनेससाठी आमची इंटरव्ह्यू दिली आणि लोकांमध्ये कसं अवेअरनेस क्रिएट करता येईल याच्यासाठी आम्ही सतत कार्यान्वित असतो. या व्यतिरिक्त बरेच कॉलेजेस आणि सेल, IIT बॉम्बे आणि बरेच इंजिनिअरिंग कॉलेज, कॉमर्स कॉलेज, आणि आता सध्या मला बँगलोरमध्ये पण बोलवलं आहे एका युनिव्हर्सिटीने. तर अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट जाऊन सायबर सिक्युरिटी अवेअरनेस स्टुडंट्ससाठी कंडक्ट करतो. कारण की स्टुडंट्स आहेत ते सध्या आता इंटरनेटचे मॅक्झिमम युजर्स आहेत आणि त्यांना ते सायबर क्रिमिनल्सच्या सतत रडारवर असतात आणि त्यांच्यामध्ये काही न्यूनगंड होऊ शकतात की ज्याच्यामुळे सायबर क्रिमिनल्स त्यांचा फायदा घेतात. जनरली सायबर अटॅक जे असतात ते सायकोलॉजी रिलेटेड सायबर अटॅक्स असतात. तर शेम किंवा एखाद्या भीतीने ते कोणाच्या सायबर अटॅक्सला बळी पडू नये म्हणून आम्ही सतत जेवढं शक्य आहे तेवढं आमच्या साईडनी जे खारीचा वाटा आहे ते आम्ही करत असतो. सर, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन, की ज्या स्टुडंट्सना या क्षेत्रात येत असेल, कारण का IT क्षेत्र हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि आपण बघतोय की आज डेली म्हणजे अक्षरशः लहान बाळांपासून सगळेच लोक इंटरनेट आणि हे सगळे डिव्हायसेस जे आपण हे ते वापरतोय, कळत नकळतपणे ते, जरी घरी आपल्या एलेक्सा असू दे किंवा दुसरे कोणतेही डिव्हाइस असू दे, ते आपल्या वापरले जातच आहेत सगळे डिव्हायसेस. तर या क्षेत्रामध्ये काय काय स्कोप आहे आणि काय स्टुडंट्स या क्षेत्रामध्ये कसे काम करू शकतात? सायबर सिक्युरिटी नक्कीच हे सतत वाढणारं क्षेत्र आहे आणि आता ते वाढतच राहणार आहे. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक आहे प्रोसेस ओरिएंटेड सायबर सिक्युरिटी, ज्याच्यामध्ये आपण कंपनीच्या प्रोसेसेसमध्ये काम करू शकतो. दुसरं आहे टेक्निकल सायबर सिक्युरिटी, जिथे आपण ॲज अ नेटवर्क पर्सन किंवा ॲज अ सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट कंपनीला हेल्प करू शकतो. आणि तिसरं आहे ऑडिट, म्हणजे तुम्ही एक्सटर्नल ऑडिटर बनू शकता एखाद्या कंपनीची किंवा इंटरनल ऑडिटर, जिथे आपण त्यांना गॅप्स कुठले आहेत त्यांच्या सायबर सिक्युरिटी पोस्चरमध्ये किंवा कंपनीच्या ॲसेट्समध्ये ते आयडेंटिफाय करू शकतो. हे 3 करिअर लाईन्स तरी उपलब्ध आहेत, ज्या इझी आहेत आणि ज्याच्यामध्ये एकच स्ट्रीम पकडून तुम्ही पुढे जाऊ शकता. तर जर तुम्हाला प्रोग्रामिंगचं चांगलं नॉलेज आहे किंवा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचं चांगलं नॉलेज आहे, नेटवर्किंगचं चांगलं नॉलेज आहे, तर तुमच्यासाठी हे सोप्पा मार्ग आहे.
पण जर त्याचं नॉलेज नसेल, तर तुम्हाला प्रोसेस आणि क्वालिटी ओरिएंटेड जास्त नॉलेज असेल, तर तुम्ही क्वालिटी QCच्या माध्यमाने पण तुम्ही प्रोसेस ओरिएंटेड ऑडिट्स, जसं ISO 27001 आहे किंवा असे रिलेटेड काही सायबर सिक्युरिटी डोमेन्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सर्टिफिकेशन करू शकता आणि पुढे याच्यामध्ये करिअर करू शकता. सुरुवातीला थोडा एक्सपिरियन्स घ्यायला वेळ लागेल, पण थोड्या दिवसांनी जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येईल तसा आपोआप तुम्ही स्वतः अभ्यास करून पुढे याच्यामध्ये करिअर करू शकता. आणि अजून एक सांगू इच्छितो की BDSLCCI साठी पण तुम्ही ऑडिटर बनू शकता. आमच्या BDSLCCI.com जाऊन तुम्ही ट्रेनिंगसाठी रजिस्टर करू शकता. आम्ही तुम्हाला एक 1 डे ट्रेनिंग देतो, त्याच्यानंतर एक एक्झाम घेतली जाते. तुम्हाला एक पोर्टलला ॲक्सेस मिळतो, जिथे मॉक टेस्ट आणि बरंच ट्रेनिंगचं मटेरियल दिलं जातं. आणि तुम्ही एक्झाम पास झालात तर तुम्हाला BDSLCCI ऑडिटर म्हणून पण कार्यान्वित करता येईल. आणि बऱ्याच कंपन्या ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना आपण मेंबरशिप कंपनीमध्ये पण BDSLCCIच्या घेतो आहोत. जसे ते आमच्या सर्टिफाईंग बॉडीज असतील जगभरामध्ये, आणि त्या ऑथराईज असतील की दुसऱ्या कंपन्यांना BDSLCCIची सर्टिफिकेट देण्यामध्ये, त्यांच्या लोगो आणि त्यांच्या सिग्नेचरनी. तर हे पण उद्योगासाठी पण BDSLCCI एक चांगलं प्लॅटफॉर्म बनतंय. थँक्यू सर. तुम्ही खूप महत्वाची माहिती आपल्यासोबत शेअर केली, मग ती कंपनीसाठी, कॉर्पोरेटसाठी असू दे किंवा इंडिव्हिज्युअलसाठी. कारण का आपण बघतो की आपली पिढी तरी कॉलेज नंतर किंवा एका शाळेनंतर इंटरनेट आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरायला लागले. पण आजची जी मुलं आहेत ती शाळेचा अभ्यास देखील ते इंटरनेटवरच करतायत. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की ते कुठे असेस करतात आणि कोणत्या गोष्टी सर्च करतायत आणि कोणत्या साईट्सवर जातात. सो ही जी माहिती आहे ही सगळ्यांना पोचायला पाहिजे. मग ते स्टुडंट्स असतील किंवा कॉर्पोरेट्स असतील. सो आणि गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजना पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही. सो थँक्यू वन्स अगेन फॉर शेअरिंग युअर स्टोरी अँड शेअरिंग युअर नॉलेज विथ अस. धन्यवाद. थँक्यू रचनाजी, तुम्ही हा खूप चांगला इनिशिएटिव्ह घेताय. आणि मी तुमचे व्हिडिओ सतत बघत असतो आणि याच्यातून खूप मार्गदर्शन मिळतं आणि बऱ्याच क्षेत्रामधलं नॉलेज पण भेटतं. तर तुम्ही हा जर्नी असाच कंटिन्यू ठेवा आणि त्याच्याबद्दल माझ्याकडून आणि माझ्या टीमकडून तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सर.